पुण्याच्या एका दुर्गम भागातील पावसाळ्याचे दिवस होते आणि सकाळपासूनच आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळत होता. अशातच घरातील वृद्ध आजोबांना अचानक प्रचंड ताप आला. त्यांचं शरीर तापानं फणफणत होते. गावात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्यामुळं त्यांना तातडीनं शहरातील दवाखान्यात नेणं अत्यंत गरजेचं होतं. आजोबांची बिघडलेली प्रकृती पाहून वरुणराजच्या आई वडिलांनी आणि आजीनं कोणताही विचार न करता त्यांना घेऊन पायीच दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. घराबाहेर पडताना 7 वर्षाच्या वरुणला त्याचा रेनकोट आणि छत्री सापडत नव्हती, त्यामुळे त्याला यायला केवळ 5 मिनिटं उशीर झाला. कुटुंबाला वाटेत एक छोटी नदी ओलांडायची होती. पावसाचा जोर थोडा कमी झाल्याचं पाहून आणि आजोबांच्या तब्येतीचा विचार करून कुटुंबानं एकमेकांना आधार देत नदीच्या पात्रात पाऊल टाकले. मात्र ते नदीच्या अगदी मधोमध पोहोचताच डोंगरावरून पाण्याचा एक भयंकर आणि अक्राळ विक्राळ लोंढा अत्यंत वेगानं खाली आला. क्षणातच नदीचं शांत पाणी रौद्र रूपात बदलले आणि गुडघ्या इतके असलेलं पाणी थेट छातीपर्यंत पोहोचले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की कुटुंबाला पुढे जाणं किंवा मागे फिरणं पूर्णपणे अशक्य झाले. पायाखालची जमीन आणि माती सरकू लागली होती. 5 मिनिटानंतर जेव्हा वरुण नदीकाठी पोहोचला तेव्हा त्यानं आपल्या संपूर्ण कुटुंबाला पाण्याच्या प्रवाहात मृत्यूशी झुंज देताना पाहिलं. किनाऱ्यावर दूरवर मदतीला कुणीही नव्हतं. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे हतबल झालेल्या आईवडिलांनी वरुणला परत घरी जाण्यासाठी ओरडत रडून सांगितलं. त्यांना वाटले की आपला 7 वर्षाचा निष्पाप मुलगा आपल्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारेल आणि स्वतःचा जीव धोक्यात घालेल. पण वरुणनं तसं काहीही केलं नाही. अशा भयानक परिस्थितीतही त्यानं आपलं मानसिक संतुलन ढवळू दिलं नाही. रडत बसण्याऐवजी त्यानं शांत डोक्यानं विचार केला. त्याला अचानक आठवले की रस्त्यावरून येताना त्याने एका अधिकाऱ्याची किंवा पोलिसाची दिव्याची गाडी उभी असलेली पाहिली होती. एकही सेकंद वाया न घालवता वरुणनं नदीच्या सुरक्षित किनाऱ्यावर चिखल, नसरडा रस्ता आणि पावसाची पर्वा न करता त्या गाडीच्या दिशेनं जीव खाऊन धाव घेतली. धापा टाकत तो थकून त्या गाडीजवळ पोहोचला आणि गाडीत बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यानं घडलेला प्रसंग सांगितला. 7 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यातील भीती आणि शब्दातील प्रामाणिकपणा ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी नदीच्या दिशेनं वळवली आणि वायरलेसवरून स्थानिक रेस्क्यू टीमला तातडीनं बोलावून घेतले. काही मिनिटातच पोलीस आणि रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत कुटुंब एकमेकांचे हात पकडून जीवनाची शेवटची आशा सोडत होते. जवानांनी तात्काळ दोरी आणि लाईफ जॅकेटच्या मदतीने नदीपात्रात उतरून अवघ्या 2 मिनिटांच्या अत्यंत थरारक मोहिमेत वरुणचे आई वडील आणि आजी आजोबांना सुखरूप बाहेर काढलं. धक्कादायक बाब म्हणजे ते बाहेर आल्यानंतर पुढच्या 5 मिनिटात नदीला इतका महापूर आला की संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. जर वरुणनं प्रसंगबधान दाखवून वेळीच मदत आणली नसती तर त्याचं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले असते. अवघ्या 7 वर्षाच्या मुलानं दाखवलेलं हे विलक्षण धाडस आणि बुद्धिमत्ता खरोखरच थक्क करणारी आहे.